नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. श्री राज ठाकरे आणि श्री उद्धव ठाकरे यांची मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं बहुप्रतीक्षित असलेली मुलाखत काही मिनिटापूर्वी संपली. ती मुलाखत मी पूर्ण पाहिली. मी बहुप्रतीक्षित असलेली त्याचं कारण असं म्हटलं, की भारतीय जनता पार्टीसुद्धा लगोलग त्या मुलाखतीवरती व्यक्त होईल. श्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज महामुलाखतीचा पहिला भाग हा असणार आहे. त्यामुळे ते ह्या मुद्द्याला प्रत्युत्तर देतीलच. त्यांची पण जेव्हा मुलाखत होईल, तेव्हाही त्याचं आपण विश्लेषण करू. पण आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आपली प्रचाराची दिशा स्पष्ट केली आहे. जरी राज ठाकरे असं म्हणाले, की त्यांच्या सगळ्या प्रचाराचा आणि राजकारणाचा डोलारा श्री नरेंद्र मोदी यांच्यावरती अवलंबून आहे. पण सगळा त्यांचा जो टीकेचा भाग होता, तो राज्याचे मुख्यमंत्री म्हणून किंवा भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले क्रमांक 1 चे नेते म्हणून श्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती होता. संजय राऊत यांनी त्यांच्या नेहमीच्या ते ते ज्या पद्धतीने लिखाण करतात तसेच ते प्रश्नही विचारत असतात. त्या शैलीमध्ये आणि जोडीला महेश मांजरेकर, की हेच ते महेश मांजरेकर आहेत, की ज्यांच्या मुलाखतीतनं पहिल्यांदा राज ठाकरे यांनी हे संकेत दिले होते, की दोघा बंधूतल्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आजही ते वाक्य त्यांनी बोलून दाखवलं. सो महेश मांजरेकर आणि संजय राऊत या दोघा मुलाखतकारांनी घेतलेली दोघा बंधूंची ही मुलाखत जर बघितली, तर बाकी ठीक आहे, की मराठीचा मुद्दा त्यांना पुढे घेऊन जायचाच आहे. तर तो ते घेऊन जात आहेत. सो हा व्हिडिओ तुम्ही फक्त पहाच असं मी म्हणणार नाही, तर हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या घरोघरी जाऊ द्या. एक वेगळ्या पद्धतीचं नात्यागोत्याचा संदर्भ असलेलं राजकारण मी वेगळ्या अर्थाने म्हणतोय. ते मुंबईच्या मर्यादेत सुरू झालं आहे. 20 वर्षानंतर जेव्हा ठाकरे बंधू एकत्रित येतायत, त्यानंतर मुंबई कोणाची याचा निकाल लागणार आहे. आणि राज ठाकरेंनी एक प्रकारे गर्भित इशाराच दिला. ते असं म्हणाले, की मराठी माणसानी ह्या चुका जे ते करतायत त्यांच्या लेखी असलेल्या चुका, त्या त्यांनी दुरुस्त कराव्यात. पुढे जाऊन ते असंही म्हणाले, की देव आहे की नाही असा प्रश्न पडतो जेव्हा भाजपचं मी राजकारण पाहतो. आणि मग संजय राऊतांनी थोडीशी पुस्ती केली, की मग 33 कोटी देव वगैरे. एकूणच उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यात नेहमीप्रमाणे टोमणे होतेच. पण राज ठाकरे यांनी मुद्देसूदपणे मांडणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्या मांडणीमध्ये काही गोष्टी ह्या मला वाटतं, की येणाऱ्या प्रचाराचा भाग असणार आहेत. राज आणि उद्धव ठाकरे यांची तुलना संजय राऊतांनी धुरंधरशी करण्याचा प्रयत्न केला. धुरंधर चित्रपटातल्या कॅरेक्टरची काही चर्चा झाली. त्याला उद्धवनी पण संदर्भ दिला. पण मुंबईचे किंवा मराठी अस्मितेचे डेथ वॉरंट निघाले, असं ते सुचवू इच्छित होते. फडणवीस, शिंदे, अजित पवार हे सगळे ससाणे आहेत, असं ते पुढे म्हणाले. मालकाच्या हातावर बसून पक्षी मारून आणणे हे ससाण्याचं काम आहे. हेच दिल्लीच्या हातावर बसलेले ससाणे मराठी माणसाची शिकार करतायत. सत्तेचा विकृत खेळ सुरू आहे. पहिला मुद्दा स्पष्ट झाला, की मराठी असली ही मंडळी तरी सुद्धा ती दिल्लीश्वरांचं ऐकतात आणि दिल्लीश्वरांच्या ऐकण्यावरून ते मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करतायत. हीच पुन्हा त्यांनी मांडणी केली. मी म्हणालो तुम्हाला, की फडणवीस हे उपरे कसे आहेत, हे ठाकरे बंधूंनी सांगण्याचा प्रयत्न केला. ते मी सांगेनच. त्याचबरोबर 50 खोके एकदम ओकेचा संदर्भ पण पुन्हा दिला गेला आहे. तेही मी सांगेन. पण आधी ही मांडणी नीट लक्षात घ्या. पुन्हा एकदा मराठी माणसाचा मुद्दा, पुन्हा एकदा मुंबई तोडण्याचा प्रयत्न वगैरे असं दिसतं आहे. ही जी दैनिक सामनासाठी घेतलेली संयुक्त मुलाखत आहे, ती आज सकाळीच सगळ्याच माध्यमांना देण्यात आलेली होती आणि त्या मुलाखतीमध्ये मग ते जे मुद्दे त्यांना मांडायचे, ते त्या पद्धतीनं त्यांनी मांडले. शिवसेना ज्या पद्धतीनं त्यांनी फोडली, उद्धव ठाकरे बोलतायत, त्यामागचा हेतू काय आहे? तर राजकारणात पक्षांतर होतात, इथली माणसं तिकडे जातात, पण पक्ष संपवणं, पक्षाचं चिन्ह काढून घेणं, त्याची मान्यता जवळपास रद्द करणं, अस्तित्वच नष्ट करणं, मराठी माणसाची ताकद तोडून, फोडून काढणं, हे काय दर्शवतं? ठीक आहे, राजकारणात युत्या होतात, आघाड्या होतात, आघाड्या तुटतात, युत्या तुटतात, पुन्हा पक्ष एकत्रित येतात, पण पक्ष संपवणं हा कोणता प्रयोग आहे? हा मुद्दा जाणीवपूर्वक, कारण शिवसेना आता एकनाथ शिंदेंची आहे. 29 पेक्षा अधिकच्या वॉर्डामध्ये शिवसेना विरुद्ध उभाठा अशी लढत आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंना हे सांगायचं आहे, की हे जे राजकारण आहे त्यांच्या लेखी गलिच्छ, ते राजकारण शिवसेना संपवण्यासाठी केलंय आणि मराठी माणसांनी हे लक्षात घ्यायला हवं, की शिवसेना ही त्यांचीच आहे. भलेही आज पक्षचिन्ह इतरांना मिळालं असेल, तर हा मराठी माणसासाठी संदेश.
राज ठाकरे असं म्हणतायत, जुनी जखम जी आहे ना, मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं, हे जे स्वप्न आहे, ते कसं पूर्ण करता येईल यासाठी या लोकांचा खटाटोप सुरू आहे. पुन्हा एकदा मुंबई तोडणं. त्यामुळं मला असं वाटतं, की संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला जसं मुंबई वेगळी करणं, गुजरातनं मागणं असं जे वातावरण होतं, तेच आज आहे. मुंबई वेगळी करणं ही ज्यांची इच्छा आहे, तेच केंद्रात आहेत. राज्यातही तेच आहेत, महानगरपालिकेमध्येही तेच सत्तेत आहेत. मराठी माणूस काहीच करू शकणार नाही. या सगळ्या गोष्टीकडं हतबलतेनं पाहणं हे आमच्याकडून होणार नाही म्हणून आम्ही एक आलो. मुद्दा तोच आहे, की दोघं ठाकरे बंधू हे आर्थिक कारणामुळं, त्यांच्या पक्षाचा बेस संपल्यामुळं एकत्रित आलेत असा जो भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा भाग आहे, तो ओळखूनच राज ठाकरे यांनी आत्ताच सांगायला सुरुवात केली आहे, की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जेव्हा झाली, 105 हुतात्मे झाले, तेव्हाची जशी परिस्थिती होती, तशीच परिस्थिती आज असल्यामुळं आम्ही ठाकरे बंधू एकत्रित आलेलो आहोत, ना की कुठल्या वैयक्तिक स्वार्थामुळं. ही ती मांडणी आहे. पुढे ते म्हणाले, मी जसं म्हणालो, की यांचा डोलारा फक्त मोदीवर अवलंबून आहे. विकासाच्या नावाखाली हे जे मॅनग्रोव्हज आहेत, खरं तर त्याला कांदळवन म्हणतात, कापले जातात. आता साधारणतः कायदा असा आहे, की जेवढी झाडं तुम्ही तोडाल, तेवढी झाडं तुम्ही लावली पाहिजेत. मुंबईची मॅनग्रोव्ह जी समुद्रकिनारी आहे, ती कापल्यानंतर कुठं लावली पाहिजेत? तुम्ही पुण्याला गेला असाल, चंद्रपूरला गेला असाल, तर तिथं जाऊन बघा. मुंबईतली कांदळवनं याची भरपाई हे चंद्रपूरला करत आहेत, हे खरं आहे. महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळे विकास प्रकल्प आणले जात आहेत, मी तुम्हाला जर असं म्हणालो, की नर्मदेमध्ये जे नर्मदा धरण झालं, त्याची झाडं मराठवाड्यातल्या लातूर आणि धाराशिवला लावली आहेत, जी की कधीच फोफावली नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना हे सुचवायचं, की मुंबईमध्ये जे मेट्रो 3 झाली, आता जे नवीन धरण देवेंद्र फडणवीसांनी घोषित केलं आहे, की मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्यासाठी करतोय, तिथं 15 लाख झाडं तोडतायत. सो मुंबईतले असे सुजाण नागरिक, की ज्यांना पर्यावरणाबद्दल काहीतरी प्रेम आहे, त्यांच्यासाठीचा हा संदेश आहे, की भाजपचं हे विकासाचं प्रारूप हे मुंबईच्या मुळावरती येणारं आहे. पुढं मग आरेच्या जंगलाला कसं संरक्षण दिलं वगैरे अशा गोष्टी त्यांनी सांगितल्या. आता असं आहे, की राज ठाकरे यांच्या बोलण्यातल्या काही गोष्टी ह्या महत्त्वाच्या आहेत. खास करून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली, संभाजीनगर, इतर सगळ्या महानगरपालिका इथं लोकांनी आता राग व्यक्त करणं गरजेचं आहे, असं राज ठाकरे म्हणतायत. कारण लोकांकडून जर पुन्हा याच सत्ताधाऱ्यांना मतदान होत असेल, पैसे घेऊन माघार वगैरे तूर्त बाजूला ठेवू, पण लोकांनी मतदानातनं राग व्यक्त नाही केला, तर आपण म्हणतोय ना, की राजानं मारलं काय, पावसानं झोडलं काय, तक्रार कुणाकडे करायची? कारण बऱ्याच लोकांना हा राग आहे, की ही जी बिनविरोधाची परंपरा महाराष्ट्रात अधिक गडद झाली, ती 2004ला पण झाली होती. ते पण सांगायला पाहिजे. आत्ता अधिक गडद झाली आणि त्याची व्यापक चर्चा होते आहे. त्यातनं आपल्या मतदानाचा अधिकार हिरावला गेलाय, असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठीचं आव्हान आहे. लोकशाही व्यवस्था कशी कॉम्प्रोमाईज झालेली आहे, त्यांच्यासाठीचं ते आव्हान आहे आणि म्हणून त्या आव्हानातनं ह्या लोकांनी पुढं यावं आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये त्यांनी मतदान करावं, असं एकूण दिसतं आहे. पण मी म्हणालो तुम्हाला, की ह्या मांडणीमध्ये 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मला वाटल्या. त्या गोष्टी काय आहेत? तर देवेंद्र फडणवीस हे मूळचे नागपूरकर. मध्य प्रांताचा भाग आहे नागपूर. बराचसा हिंदी भाषिकांचा पगडा तिथे आहे. आज दोन्ही ठाकरे बंधूंनी फडणवीसांना त्या अर्थाने उपरं ठरवलं. ते म्हणाले, की मुंबईच्या बाहेरचं जे नेतृत्व आहे, त्या नेतृत्वानं मुंबईबद्दलची मांडणी करताना त्यांच्या एकूणच नेतृत्वाला अंगभूत अशा मर्यादा आहेत. काय मर्यादा आहेत? तुम्ही जन्माने मुंबईकर नसाल, तर तुम्हाला ते समजणारच नाही. ही नवी मांडणी आहे. मुंबईचे आम्ही आहोत, मुंबईकर आहोत, तर मुंबईकरांना सगळं कळतं मुंबईचं, अशी ती मांडणी आहे. कारण फडणवीसांच्या मुलाखतीमध्ये सतत सांगितलं जात आहे, की मुंबईचा मेकओव्हर त्यांनी केला. भले त्याची सुरुवात आधीच्या सरकारच्या काळात, पृथ्वीराज चव्हाण सरकारच्या काळात, काही प्रमाणामध्ये दिवंगत श्री विलासराव देशमुख यांच्या काळात झाली. पण त्याचा खरा मेकओव्हर हा मी केला, असं देवेंद्र फडणवीस सांगतात आणि त्या सांगण्यातला मधला भाग, जरी मी मुंबईच्या बाहेरचा असलो, नागपूरकर असलो, तरीसुद्धा मी खरा मुंबईचा मेकओव्हर केलाय, आंतरराष्ट्रीय मुंबईला बनवलंय. त्याला हे काउंटर नेरेटिव्ह आहे, की तुम्ही मूळची मुंबईकर नाहीये. तुमचा जो विकास आहे तो सुपरफिशियल आहे. मग मुंबईतल्या शाळांचा विषय, मुंबईतल्या कांदळवनांचा विषय, मुंबईतली वाढतं प्रदूषण, त्याचा विषय तिथे मांडला गेलाय. आणि हीच आगामी प्रचाराची भूमिका असणार आहे. जर हे फार अंगलट नाही आलं, की तुम्हीच म्हणजे महाराष्ट्रातल्या बाहेरची लोकं तर उपरी आहेतच. पण तुम्ही मुंबईच्या बाहेरचे असल्यामुळे तुम्ही त्या अर्थाने उपरे आहेत असं दिसतंय. एक अत्यंत सूक्ष्म गोष्ट मला लक्षात आली.
जी महेश मांजरेकरांनी विचारलेल्या अनेक प्रश्नातल्या 3 प्रश्नात सलग ते मुद्दा आला. ठीक आहे, मुंबईत जे लोक आलेत त्यांना इथे राहू द्या. आता काय त्यांच्याबद्दल बोलायचं? म्हणजे जे परप्रांतीय मुंबईत येऊन राहिलेले आहेत, त्यांच्याबद्दलचा तो भाव आहे. राज ठाकरे यांची त्या अर्थानं ती भूमिका सौम्य झाल्याचं मला दिसतंय. ते एकही वाक्यानं म्हणजे पहिल्या भागात तरी किमान परप्रांतीयाबद्दल बोललेले नाहीत. संपूर्ण भाग जो आहे तो मराठी भाषकांच्या स्वतःच्या अस्मितेचा आहे. इतरांच्या बद्दल जे आले ते त्यांना राहू द्या, आता काय करणार? अशी पण भूमिका आहे आणि त्याचबरोबर जे काही मतदार भारतीय जनता पार्टीला सोडून, कारण दाक्षिणात्य मतदारांचा काही थोडासा वेगळा भाग असू शकतो, स्पेशली जे ख्रिश्चन अल्पसंख्याकीय आहेत, जे काँग्रेस आणि सपाकडे जाऊ नये किंवा एम-आय-एमकडे जाऊ नये, ते उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्याकडे यावेत. अशा पद्धतीची मांडणी होत असेल, तर त्या परप्रांत्याबद्दल बोललं नाही पाहिजे. पहिल्या भागात परप्रांत्याबद्दल चकार शब्द नाहीये. ही पण महत्वाची गोष्ट. दुसरी 50 खोके एकदम ओके. हा संदर्भ पुन्हा आलाय आणि तो राज ठाकरेंनी जरा नीट मांडलाय यावेळेला. 50 खोके म्हणजे काय? तर राज ठाकरेंनी अशी मांडणी केली, की आता हे जरा नीट लोकांना सांगा. 50 खोके म्हणजे 50 कोटी. 40 जे गेले आमदार, ते 40 गुणिले 50 म्हणजे 2,000 कोटी. तर हे जरा तुम्ही लोकांना सांगा आणि ह्याचा संदर्भ देवेंद्र फडणवीस यांच्या आत्ताच्या इमेजशी आहे. अनेक जणांना असं वाटतं, की देवेंद्र फडणवीस 2014 ते 19 जे आहे ते पूर्ण वेगळे होते. देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेला भ्रष्टाचार रोखण्याचा प्रयत्न केला. उत्तम पद्धतीचं प्रशासन चालवलं. ह्या वेळेला मात्र बरेच बदल काही लोकांना जाणवत आहेत. म्हणजे ते एकतर ते स्वतः भ्रष्टाचार करत नसतील, पण भ्रष्ट कृतीला पाठिंबा तरी देतात किंवा त्याकडे डोळेझाक तर करतात. अर्थात त्यांच्या ह्या 3 पक्ष चालवण्याच्या मर्यादा लक्षात घेऊन सुद्धा आत्ताचे फडणवीस हे वेगळे आहेत आणि म्हणून फडणवीसाच्या भोवती ह्या 50 कोकेचा धागा त्यांना नेऊन जोडायचा आहे, की फडणवीस हे जे बोलतायत आज ते त्यांनी भ्रष्टाचारावरती बोलूच नये. कारण ते सुद्धा ह्या भ्रष्टाचारी असलेल्या व्यवस्थेचा एक भाग आहे. कमी वेळेत. या पहिल्या भागाचं मी विश्लेषण केलं, त्याची गरज होती. आणखीन त्यातले बरेच संदर्भ आहेत, पण मला असं वाटतं, की ते येणाऱ्या प्रचारात स्वतः राज ठाकरे म्हणालेत, की येणाऱ्या प्रचारात मी ते बोलेन. ते जसं-जसं मुंबई महानगरपालिकेचं हे अ, जे काही रण आहे ते पुढे जात राहील, ते आपण अत्यंत सूक्ष्मपणे त्याचं वार्तांकन करत राहू. आम्हाला कोणाचीही बाजू घ्यायची नाही. माझा स्वतःचा संपादकीय स्टँड हा मी 1 किंवा 2 वाक्यात सांगतच असतो. जे चाणाक्ष प्रेक्षक आहेत त्यांना तो बरोबर कळतो आणि ह्याबरोबरच दोन्ही पक्षाची बाजू मांडत असताना भारतीय जनता पार्टीची पण बाजू आणि दोन्ही ठाकरे बंधूंची बाजू आणि उर्वरित महाराष्ट्राचं राजकारण हे मी नीट अभ्यास करून तटस्थपणे सत्याच्या जवळ जाण्याचा मांडणी करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळं तुम्ही जे लाखोच्या संख्येनं पाहत आहात त्याबद्दल मी तुमचे आभारच मानतो. चॅनल तर सबस्क्राईब कराच, पण अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या. थांबूया आपण इथे.